Thank you everyone for their kind cooperation and patient waiting. Uh, COE JJ Hospital welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is intensified case finding, follow-up and reporting of HIV-TB co-infected cases. And the speaker is Dr. Rohit Hegde sir, Associate Professor with the Pulmonary Medicine Department at GGMC and Sir JJ Group of Hospitals, Mumbai. We welcome you, sir, for today's session and request you to start the session. ऑडिओ Namaskar. Am I audible to everybody? Yes, sir. Yeah. So we will start today's very important topic, जो आहे intensified case finding, follow-up and reporting of HIV-TB co-infected cases. First of all, मी तुमचं क्षमस्व मागतो. I am very sorry because of there is in JJ Hospital today strike of all staff nurses, because of which we had some emergency procedures in the ICU which got delayed slightly. So I am really apologetic that I am almost 20 minutes late in starting this session, but I hope we can make up with it and we'll finish on time. I hope I am comfortable with talking in Marathi, or you want in English only? So preferably Marathi, please. प्रिफरेबली मराठी ना, फाईन. तर आपण आता सुरू करूया हा लेक्चर. खूप महत्वाचा टॉपिक आहे हे. आणि आपल्याला जसं माहित आहे की टुडे वी आर डीलिंग विथ डिसीज. आज ज्या आजाराबद्दल आपण बोलणार आहोत तो आजार बाकी आजारांपेक्षा थोडा वेगळा असतो. आपल्याला डेंग्यू किंवा मलेरिया स्प्रेड होण्यासाठी मच्छर म्हणजे वेक्टर लागतो. आपल्याला HIV सारखा आजार स्प्रेड होण्यासाठी 2 जणांमध्ये इंटिमसी लागते. कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रोएंटरायटिस स्प्रेड होण्यासाठी आपल्याला दूषित पाणी किंवा दूषित अन्न हे खावं लागतं. पण टीबीचा हा असा आजार आहे की याला स्प्रेड होण्यासाठी कुठलाही वेक्टर किंवा कुठलंही खाणं पाणी काहीच लागत नाही. हा हवेच्या माध्यमातून एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला स्प्रेड होतो. अँड आपण जेव्हा बऱ्याचशा वेळेला मुंबईत लोकल्समध्ये ट्रॅव्हल करतो तर आपण तिकीट विकत घेतो. हा टीबी जो आहे हा तिकीटलेस ट्रॅव्हलर आहे. म्हणजे ह्या गर्दीमध्ये हा टीबी विदाउट एनी तिकीट फ्री ऑफ कॉस्ट स्प्रेड होऊ शकतो. क्राउडिंग, ओव्हर क्राउडिंग किंवा गर्दी हे टीबी स्प्रेड होण्यासाठी सर्वात महत्वाचं माध्यम आहे. आणि इट इज अ एअरबोर्न इन्फेक्शन. सो देअर विल बी टॉकिंग अबाउट टीबी. क्षयरोग किंवा टीबी ज्याला आपण कन्झम्पशन इंग्रजीत असं म्हणतो, तर या क्षयरोग आपल्याला बऱ्याच वर्षांपासून माहीत आहे. हा आजार आहे, खूप जुना आजार आहे. पण अनफॉर्च्युनेटली आजही भारत हा जागतिक पातळीवर क्षयरोगाच्या साठी रुग्णसंख्या जर आपण म्हटली किंवा क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या जर आपण बघितली तर दोन्ही याच्यामध्ये नंबर 1 वर आपला देश आहे. हे खूप लाजिरवाणी किंवा शेमफुल स्टॅटिस्टिक्स आहेत. WHO ने काही वर्षांपूर्वी एक रिपोर्ट रिलीज केलेला. त्याच्यामध्ये असं आढळलेलं की दर 6 मिनिटाला भारतात एक माणूस टीबीला मृत्युमुखी पडतो, विच इज ॲब्सोल्युटली व्हेरी शेमफुल. आणि आपण हे सगळे आपण जे ART मेडिकल ऑफिसर्स आणि सगळे सिनियर मेडिकल पर्सनल आज जमा झाले, तर आय थिंक इट इज अप टू अस टू रिड्यूस दिस बर्डन. वन, त्याची मॉर्टॅलिटी कमी करणं, मॉर्बिडिटी कमी करणं हे खूप आता एक प्रायोरिटी आहे आपल्यासाठी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टीबी 2025 हा प्रोग्राम राबवला होता. आपल्याला माहीतच असेल आपल्या बऱ्याचशा कलिग्सना की आत्ताच्या प्रोग्रामचं नाव नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं नाव रिवाइज नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम होतं. तर वी हॅव गॉन फ्रॉम कंट्रोल मोड इंटू एलिमिनेशन मोड. म्हणजे आपल्याला आता टीबीला संपवायचं आहे. तर या सेशनचे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत जस्ट टू अंडरस्टँड अबाउट HIV-TB को इन्फेक्शन, म्हणजे दोन जे इन्फेक्शन्स आहेत ते एकत्र कसे होतात. आता HIV इन्फेक्टेड रुग्णांमध्ये ज्याला आपण PLHIV म्हणतो, पीपल लिव्हिंग विथ HIV, त्या रुग्णांमध्ये टीबीचं स्क्रीनिंग करणं आणि त्याचं निदान होणं किंवा डायग्नोसिस करणं आणि लवकर आणि योग्य ती ट्रीटमेंट किंवा मॅनेजमेंट त्या रुग्णांची होणे. आणि सेकंडली इम्पॉर्टंट थिंग जे आता 2 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाले, इनिशियली आपण फक्त टीबी
ट्रीटमेंटवर कॉन्सन्ट्रेट करत होतो, पण आता टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी किंवा ज्याला आपण टीपीटी म्हणतो, ही सुद्धा PL-HIV मध्ये खूप एक महत्वाचं माध्यम आहे. आणि हे सगळं करत असताना हे जाणून घेणं गरजेचं आहे की TB-HIV रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो दॅट देर इज नो डुप्लिकेशन. कारण बऱ्याचशा वेळेला आपण असं बघतो की एक रुग्ण टीबीची ट्रीटमेंट मुंबईला चालू करतो, मग गावी निघून जातो, मग तिथे परत रेजिस्टर करतो स्वतःला, म्हणून दर इज डुप्लिकेशन ऑफ केसेस. किंवा बऱ्याचशा वेळेला आपण बघितलंय की रुग्ण इथे टीबीसाठी रेजिस्टर होतो आणि तो गावी निघून जातो, मग गावी गेल्यानंतर त्याला ट्रीटमेंट मिळत नाही. तर त्याच्यासाठी आता दर इज HIV TB रेकॉर्डिंग, को रेकॉर्डिंग आणि को रिपोर्टिंग टूल्स आपले चालू झाले आहेत, लाईक निक्षय पोर्टल, ज्याच्यामुळे तो त्या रुग्णाला निक्षय नंबर एक मिळतो आणि तो भारतात कुठे जरी गेला तरी तो निक्षय नंबरने त्याची ट्रीटमेंट हिस्ट्री ट्रेस करता येते आणि त्याला ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज मिळणं हे शक्य झालेलं आहे आता. तर दीज आर अवर सेशन ऑब्जेक्टिव्ह फॉर टुडे. नाव HIV आणि TB को इन्फेक्शन. तर हे का महत्वाचं आहे? वी शुड नो दिस बिकॉज ज्या रुग्णांना HIV आहे ॲज कम्पेअर्ड टू जनरल पॉप्युलेशन, त्यांच्यामध्ये TBचा संसर्ग किंवा इन्फेक्शन होण्याची जी शक्यता असते, पॉसिबिलिटी असते, ही दुप्पट किंवा तिप्पट असते. फॉर एक्झाम्पल, जर नॉर्मल लोकांमध्ये 2% लोकांमध्ये जर TB होत असेल, तर HIV इन्फेक्टेड रुग्णांमध्ये ही संख्या ऑलमोस्ट 10% आहे. म्हणजे जर 100 HIV ने ग्रस्त रुग्ण आपल्याकडे येत असतील, तर ही संख्या आपण स्टडीजमध्ये आपल्याला असं आढळून येतं की ऑलमोस्ट त्या 100 पैकी 10 रुग्णांना, HIV ग्रस्त रुग्णांना TB ने सुद्धा ते ग्रस्त असतात. ओके. दुसरं जर आपण बघितलं तर ह्या HIV आणि TB झालेल्या रुग्णांची जी मृत्युमुखी पडण्याची मॉर्टॅलिटी संख्या असते, ही HIV निगेटिव्ह TBच्या रुग्णांपेक्षा पण दुप्पट असते. ओके. थर्डली, जे TB आणि HIV असलेले रुग्ण असतात, ज्यांची TBची ट्रीटमेंट पूर्ण जरी झाली, त्याच्यानंतरही त्यांचं जर CD4 काउंट लो असेल, तर रिकरन्स किंवा पुन्हा इन्फेक्शन होण्याची त्यांची जी लायबिलिटी असते किंवा पॉसिबिलिटी असते, ती ऑलमोस्ट डबल असते, 2 टाइम्स असते ॲज कम्पेअर्ड टू नॉन HIV इंडिव्हिज्युअल्स. तर आपण संक्षेपमध्ये जर म्हणालात तर TB इन PL-HIV मध्ये ऑलमोस्ट 20 पट जास्त चान्स असतो TB होण्याचा. आणि एक्स्ट्रा पल्मनरी TB आपण जास्त कॉमनली बघतो ह्या HIV ग्रस्त रुग्णांमध्ये. तर आता मेनली आपण ज्या स्ट्रॅटेजीजवर आज कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, ते फर्स्ट आणि फॉरमोस्ट इंटेन्सिफाईड TB केस फाइंडिंग, ज्याला आपण ICF म्हणतो, सो दॅट आपण त्यांना योग्य वेळेवर निदान करून योग्य त्या वेळेवर ट्रीटमेंट, अँटी TB ट्रीटमेंट देता येते आणि याच्याने TBचं जे संसर्ग आहे किंवा ट्रान्समिशन आहे कम्युनिटीमध्ये, ते आपल्याला स्टॉप करता येतं. हे इंटेन्सिफाईड केस फाइंडिंगसाठी आपण 4 सिम्पटम कॉम्प्लेक्स फॉर TB स्क्रीनिंग हे वापरतो, सो दॅट वी कॅन फास्ट ट्रॅक द डायग्नोसिस अँड रिफरल ऑफ सिम्टमॅटिक पेशंट्स फॉर टेस्टिंग. आपण सगळ्यांना माहीत असेल की आपण आज कॉन्सन्ट्रेट करतो न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्टवर, म्हणजे आपण ज्याला जीन एक्सपर्ट म्हणतो, सो दॅट वी कॅन डिटेक्ट MDR TB ऑल्सो अर्ली आणि आपल्याला लवकर योग्य ती उपचार प्रणाली चालू करता येते. आणि आता वी हॅव NTP गाईडलाईन्स जे आहेत, नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्रामचे गाईडलाईन्स असतात फॉर प्रॉम्प्ट अँड इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑफ ॲक्टिव्ह TB इन पीपल हु आर इन्फेक्टेड विथ HIV इन्फेक्शन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता TB डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटबद्दल बोललो, पण हे सुद्धा महत्वाचं आहे की ज्या वेळेला एका HIV ग्रस्त रुग्णाला TB होतो, तर ही प्राथमिकता किंवा प्रायोरिटी असते की आपण त्या रुग्णांना अर्ली ART इनिशिएशन सुद्धा केलं पाहिजे, सो दॅट त्यांचं इम्युनिटी जी आहे ती बळकट झाली पाहिजे आणि प्रतिकारक शक्ती त्यांची थोडीशी बूस्ट झाली पाहिजे. आपण काही वेळानंतर डिटेलमध्ये डिस्कस करू ट्युबरक्लोसिस प्रिव्हेंटिव्ह थेरपी किंवा ट्युबरक्लोसिस प्रॉफिलॅक्टिक थेरपी, त्याला आपण TPT असं म्हणतो. याच्याबद्दलही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत काही वेळानंतर. आता आपण सगळे सिनियर मेडिकल ऑफिसर्स आणि हेल्थ व्हिजिटर्स, आम्ही सगळे एका हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो आणि आपल्याकडे बरेचसे रुग्ण येतात, नर्सेस असतात आणि आपण एका रूममध्ये त्या रुग्णांना बघतो. तर एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोल इन हेल्थ केअर फॅसिलिटीज हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचशा वेळेला आपण हे बघितलंय की त्या रुग्णाबरोबर येणारे नातेवाईक जे असतात किंवा आपण
हेल्थ केअर वर्कर्स जे असतो, म्हणजे स्टाफ नर्सेस, मेडिकल ऑफिसर्स, डॉक्टर्स, जे काय सगळे आपण असतो, आपल्याला ह्या एन्व्हिरॉन्मेंटमध्ये सुद्धा टीबीचा एक्सपोजर होऊ शकतो. म्हणून एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोल इन हेल्थ केअर फॅसिलिटीज. आता हेल्थ केअर फॅसिलिटी म्हणजे तुमचं हॉस्पिटल असू शकतं किंवा तुमचं PHC प्रायमरी हेल्थ सेंटर असू शकतं. इकडे एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोलचे गाईडलाईन्स फॉलो करणं हे खूप अनिवार्य किंवा गरजेचं असतं. आता फर्स्ट आपण बोलू टीबी स्क्रीनिंग आणि डायग्नोसिस बद्दल. तर आपण जसं पहिलं म्हटलो की दर इज 4 सिम्पटम स्क्रीनिंग आपण आता वापरतो. तर जेव्हाही तुमच्या ART सेंटरला HIV ग्रस्त रुग्ण किंवा PLHIV येतात, तर आपण त्या PLHIV ना वी स्क्रीन देम फॉर 4 सिम्पटम्स. हे लक्षणं त्यांच्यात आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं असतं. एक आहे, सध्या खोकला आहे का त्यांना, 2 आठवड्यापेक्षा जास्त चालणारा खोकला आहे का, ताप आहे का. ताप म्हणजे जर बॉडी टेम्परेचर 100.4 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण फीवर असं म्हणतो. तिसरं, वेट लॉस आहे का, सिग्निफिकंट वेट लॉस, म्हणजे गेल्या 3 ते 4 महिन्यात जर त्यांच्या 10% पेक्षा जास्त वजन कमी झालं असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट वेट लॉस असं म्हटलं जातं. आणि बऱ्याचशा वेळेला रुग्ण म्हणतात की मी दिवसभर बरा असतो पण संध्याकाळच्या वेळेला मला इव्हनिंग राईज ऑफ टेम्परेचर किंवा नाईट स्वेट्स, रात्री मी झोपल्यानंतर पूर्ण असं माझं गोधडी ओली होते, नाईट स्वेट्स होतात. तर हे 4 सिम्पटम्स जे आहेत त्याला आपण 4 सिम्पटम स्क्रीनिंग असं म्हणतो. करंट कॉफ, फीवर, वेट लॉस आणि नाईट स्वेट्स, हे 4 सिम्पटम्ससाठी आपण विचारतो त्यांना. आता तुम्ही तुमच्यापैकी बरेचसे पिडियाट्रिक पेशंट सुद्धा बघत असतील. पिडियाट्रिक पेशंट्समध्ये हे सिम्पटम्स तर सेम आपण विचारतो, पण सर्वात महत्त्वाचा सिम्पटम जो पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये आपण विचारतो तो असतो की तुमच्या घरात, म्हणजे तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या भावंडांना कोणाला टीबीची हिस्ट्री आहे का. त्याला आपण टीबी कॉन्टॅक्ट असं म्हणतो. जर टीबी कॉन्टॅक्ट असेल पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये तर इंटेन्सिफाईड केस फाइंडिंग करणं हे खूप अत्यंत गरजेचं होऊन जातं. जर या 4 सिम्पटम्स पैकी सिम्पटम्स पॉझिटिव्ह असतील, प्रेझेंट असतील, तर आपल्याला टीबीसाठी इन्व्हेस्टिगेट करणं किंवा चाचण्या करून घेणं हे गरजेचं होतं. जर त्या चाचण्यांमध्ये आपल्याला ट्युबरक्लोसिस आढळून येतो, आयदर स्पुटम पॉझिटिव्ह और स्पुटम निगेटिव्ह, क्लिनिको रेडिओलॉजिकल ट्युबरक्लोसिस किंवा एक्स्ट्रा पल्मनरी टीबी आढळून आला, तर आपल्याला त्यांना टीबीची जे उपचार आहेत NTP प्रणालीच्या अंडरमध्ये 4FDC, जर ड्रग सेन्सिटिव्ह टीबी असेल तर 4FDC, आणि जर DRTB किंवा ड्रग रेझिस्टंट टीबी असेल तर त्यांची सेकंड लाईन ॲडिक्वेट जी ऑल ओरल रेजिमेन किंवा बिपालेम रेजिमेन आपण त्या रुग्णाला सुरू करतो. जर टीबीचा आजार हा आपल्याला आढळून येत नाही, ऍक्टिव्ह ट्युबरक्लोसिस इन्फेक्शन आढळून येत नाही, तर आपण ट्युबरक्लोसिस प्रॉफिलॅक्सिस थेरपी त्या रुग्णांना देऊ शकतो. आता हे आपण स्क्रीनिंग 4 सिम्पटम स्क्रीनिंग कधी करतो, ज्या वेळेला रुग्ण आपल्याकडे ART इनिशिएशनसाठी येतात तेव्हा, किंवा ज्या वेळेला ते फॉलोअप व्हिजिटसाठी येतात त्यावेळेला. आता हे सगळे सिम्पटम्स आपण जनरली तुम्ही करतच असाल. मी जस्ट आय सी मोस्ट ऑफ द ग्रीन बुक्स ऑफ द पेशंट्स, रजिस्ट्रेशन बुक्स बघतो आणि त्याच्यात तुम्ही खूप सुंदरपणे आणि खूप आपले सगळे ARTMOs खूप एकदम कॅरेक्टरिस्टिकली लिहितात सगळे सिम्पटम्स आणि एव्हरीथिंग इज रिटन व्हेरी ब्युटिफुली. बट अगेन हे 4 सिम्पटम स्क्रीनिंग त्याच्यामध्ये मेन्शन करणं हे गरजेचं असतं, व्हाईट कार्डवर मेन्शन करणं गरजेचं असतं. आता जसं आपण म्हटलं, या रुग्णांना आपण डेसिग्नेटेड मायक्रोस्कोपी सेंटर किंवा CB-NAT फॅसिलिटीला रिफर करतो आणि तिकडे त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. जर पल्मनरी सॅम्पल असेल तर स्पुटम घेतो आपण, जर एक्स्ट्रा पल्मनरी सॅम्पल असेल तर आपण ते लॅबला पाठवून त्याचं CB-NAT किंवा जीन एक्सपर्ट टेस्ट करतो. जर त्याच्यात रिफाम्पिसिन सेन्सिटिव्ह टीबी हा आढळून आला तर आपण त्यांना 4FDC सुरू करतो, आणि जर रिफाम्पिसिन रेझिस्टंट टीबी आला तर आपण त्यांना DRTB रेजिमेन, आता आयदर ऑल ओरल रेजिमेन किंवा बिपालेम रेजिमेन आपण त्यांना सुरू करतो. बिपालेम रेजिमेन तुम्हाला माहीतच असेल, नवीन सुरू झालेला आहे आता काही महिन्यांपूर्वी. त्याच्यात बिडाक्युलिन, प्रिटोमानिड, लिनेझोलिड आणि मॉक्सिफ्लॉक्सासिन ही 4 औषधं आहेत. जी DRTB रेजिमेन होती ती इनिशियली 18 to 24 मंथ्स, म्हणजे 24 महिने, 2 वर्ष आपण दिली जायची. पण आता बिपालेम रेजिमेन आल्यामुळे 6 महिन्यात आपण MDR-TBची ट्रीटमेंट सुद्धा संपवता येते. नाव आपण ऑलरेडी हे बोललेलो आहोत की रुग्ण CB-NAT टेस्ट किंवा TrueNAT टेस्ट केली जाते. CB-NAT टेस्ट इज ऑलवेज प्रिफरेबल, आणि त्याच्यानंतर पेशंट आपण आयदर ड्रग सेन्सिटिव्ह टीबी किंवा ड्रग रेझिस्टंट टीबी म्हणून ट्रीट करतो. आता काही केस डेफिनिशन्स आहेत ॲज पर NTEP, नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम. तर आपण मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म TB केस
टीबी किंवा क्षयरोग जो आजार आहे तो डोक्यापासून आपल्या पायापर्यंत कुठल्याही अवयवाला हा आजार ग्रस्त करू शकतो. ब्रेनमध्ये आपल्याला सीएनएस ट्युबरक्लोसिस होतं किंवा टीबी मेनिंजायटिस होतो. डोळ्यांमध्ये आपल्याला ऑक्युलर ट्युबरक्लोसिस होतं. त्याच्यानंतर स्किनवर आपल्याला लुपस वल्गॅरिस असं म्हटलं जातं स्किन टीबीला. किंवा आपल्याला लिम्फ नोड टीबी होऊ शकते. कुठल्याही शरीरातल्या कुठल्याही पार्टमध्ये लिम्फ नोड्समध्ये टीबी इन्फेक्शन होऊन त्याला कोल्ड ॲब्सेस सुद्धा होऊ शकतो. त्याच्यानंतर लंग्समध्ये आपल्याला पल्मनरी ट्युबरक्लोसिस होऊ शकतो. हा पल्मनरी ट्युबरक्लोसिस अशासाठी महत्त्वाचा असतो कारण पल्मनरी ट्युबरक्लोसिस इन्फेक्शियस किंवा संसर्गजनक असतो आणि एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला स्प्रेड होऊ शकतो. बाकी आपल्याला प्लुरल टीबी असतं म्हणजे प्लुरल इफ्युजन किंवा टीबी प्लुरल एम्पायमा असतात म्हणजे जे पस छातीत टीबीमुळे जमा होतो त्याला आपण ट्युबरक्लोस एम्पायमा थोरॅसिस असं म्हटलं जातं. किंवा ट्युबरक्युलर पेरिकार्डायटिस होतं म्हणजे हार्टलाही टीबी बऱ्याचशा वेळेला ग्रस्त करू शकतो किंवा त्याच्यामुळे हृदयाच्या आवरणात पाणी जमा होतं ज्याला आपण ट्युबरक्युलर पेरिकार्डियल इफ्युजन असं म्हटलं जातं. पोटात टीबीमुळे पाणी जमा होतं त्याला आपण ट्युबरक्युलर असायटिस असं म्हणतो. किंवा आपल्याला पोटामध्ये आतड्यांमध्ये ट्युबरक्लोसिस होतं त्याला आपण गॅस्ट्रोइंटेस्टिनल टीबी किंवा ॲब्डॉमिनल ट्युबरक्लोसिस असं म्हणतो. टीबी पेरिटोनायटिस सुद्धा होतो. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की भारतात ऑलमोस्ट ज्या इनफर्टिलिटीच्या केसेस असतात त्याच्यात ऑलमोस्ट 50% महिलांना इनफर्टिलिटी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं हे ट्युबरक्लोसिस आयदर एंडोमेट्रियल ट्युबरक्लोसिस किंवा फॅलोपियन ट्यूब्सला हायड्रोसाल्पिंग जे ब्लॉकेज होतं ट्युबरक्लोसिसमुळे. तर हे टीबीचं एक अ, लक्षण किंवा एक मॅनिफेस्टेशन आहे. दुसरं म्हणजे आपल्याला युरिनरी किंवा किडनीमध्ये ट्युबरक्लोसिस होऊ शकतो. हाडांमध्ये टीबी होऊ शकतो ज्याला आपण टीबी ऑस्टिओमायलायटिस किंवा पॉट स्पाईन असं म्हटलं जातं. तर एकंदरीत टीबी हा कुठल्याही बॉडीच्या अंगाला होऊ शकतो. तर त्याला आपण ओव्हरऑल दोन पल्मनरी टीबी म्हणजे फुफ्फुसात होणारा क्षयरोग आणि एक्स्ट्रा पल्मनरी टीबी म्हणजे फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या अवयवामध्ये होणाऱ्या टीबीला आपण एक्स्ट्रा पल्मनरी टीबी असं म्हटलं जातं. तर मॅनेजमेंट ऑफ टीबी अमंग PL-HIV. तर आपण जसं म्हटलं पल्मनरी टीबी एक्स्ट्रा पल्मनरी टीबी असतात. आता जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं प्रायमरीली आता आपण काही 10 वर्षांपूर्वी कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 कॅटेगरी 3 असे असायचे. नंतर कॅटेगरी 3 बंद करण्यात आली. नवीन डायग्नोज केसेसला त्या टायमाला कॅटेगरी 1 ट्रीटमेंट दिली जायची आणि परत ज्यांना पुन्हा टीबी रिइन्फेक्शन झालेल्या रुग्णांना कॅटेगरी 2 अशी दिली जायची ज्याच्यात स्ट्रेप्टोमायसिनचा समावेश होता ज्या रेजिमेनमध्ये. पण आता आपण हे बंद करून आपल्याला टीबीला आपण फक्त दोन याच्यात डिवाइड करतो. एक आहे DSTB म्हणजे ड्रग सेन्सिटिव्ह टीबी म्हणजे जी पहिल्या श्रेणीतली जी औषधं असतात म्हणजे आयसोनियाझिड रिफाम्पिसिन आयरेझिनामाइड आणि इथम्बुटॉल ह्या औषधांना दाद देणाऱ्या टीबीला आपण ड्रग सेन्सिटिव्ह टीबी असं म्हटलं जातं. आता या ड्रग सेन्सिटिव्ह टीबीमध्ये आपण पहिल्या श्रेणीतली किंवा फर्स्ट लाईनची औषधं वापरली जातात आणि त्या ट्रीटमेंटला आता फिक्स डोस कॉम्बिनेशन्स अवेलेबल असतात ज्याला आपण 4 FDC असं म्हणतो. तरी 4 FDC 6 ते 8 महिन्यासाठी दिली जातात. त्याच्यातले पहिले 2 महिने इनिशियल इंटेन्सिव्ह फेज असतं आणि नंतरचे 4 ते 6 महिने याला आपण कंटिन्युएशन फेज असं म्हटलं जातं. पण हे ड्रग सेन्सिटिव्ह टीबी ट्रीट करत असताना FDCचे फायदे असे असतात की आपल्याला कमी गोळ्या घ्याव्या लागतात आणि रुग्णांना आठवण ठेवाव्या नाही लागत वेगवेगळ्या गोळ्या घेण्यासाठी. पण बऱ्याचशा वेळेला या FDCमुळे जेव्हा साईड इफेक्ट होतात जसे हिपॅटायटिस किंवा हायपर युरिसिमिया किंवा गॅस्ट्रायटिस तर हे फिक्स डोस कॉम्बिनेशन्स असल्यामुळे हा साईड इफेक्ट कुठल्या औषधामुळे होतो हे कळणं मुश्किल होऊन जातं. म्हणून ज्या वेळेला औषधामुळे साईड इफेक्ट्स होतात तर ते औषध बंद करून आपण सिंगल ड्रग सुद्धा देण्याची एक फॅसिलिटी आपल्याला याच्यात PL-HIV मध्ये आणि इव्हन याच्यात अवेलेबल असते. वी कॅन गिव्ह लूज AKT त्याला आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत लूज AKT असं म्हटलं जातं. तर दिस वी हॅव टॉक्ड अबाउट ट्रीटमेंट ऑफ ड्रग सेन्सिटिव्ह टीबी म्हणजे फर्स्ट लाईनची औषधं आपण जी पहिल्या श्रेणीतली औषधं जी देतो. तर ह्या औषधांना जेव्हा आपण फिक्स डोस कॉम्बिनेशन्स वापरतो तेव्हा वेट बँडच्या हिशोबाने आपण गोळ्यांची संख्या तय करतो. तर 25 ते 34 किलो जर वजन असेल रुग्णाचं तर आपण त्यांना 2 गोळ्या घ्यायला सांगतो. प्रत्येका गोळीमध्ये आयसोनियाझिड 75 मिलीग्रॅम रिफाम्पिसिन 150 मिलीग्रॅम पायरेझिनामाइड 400 मिलीग्रॅम आणि इथम्बुटॉल 275 मिलीग्रॅम अशी औषधाची संख्या असते. आणि ॲज पर द वेट बँड गोळ्यांची संख्या वाढत जाते. आता ज्या रुग्णांची वजन 75 kg पेक्षा जास्त असेल तर 6 गोळ्या घ्याव्या लागतात त्यांनी. आता काही वर्षांपासून म्हणजे 1 2 3 4 वर्षांपूर्वी
पहिलं कसं व्हायचं की जेव्हा आपण टीबीची ट्रीटमेंट करायचो, हे ॲडल्ट्समध्ये तर खूप सोपं होतं, पण लहान मुलांमध्ये किंवा पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये मुलं जनरली या गोळ्या खात नाही. या गोळ्यांची साईज जर तुम्ही बघितली असेल तर खूप मोठी असते. तर त्यांना पावडर करणं, मधात किंवा केळ्यामध्ये मिक्स करून त्या मुलांना द्यायला लागायचं. मुलांना सिव्हिअर गॅस्ट्रायटिस व्हायचं, व्हॉमिटिंग व्हायचं, हिपॅटायटिस व्हायचं. तर आता ह्याचा तोड असा काढलेला आहे की नाव देअर आर डिस्पर्सिबल फॉर्म्युलेशन्स विच आर अवेलेबल फॉर पिडियाट्रिक एज ग्रुप. तर सिमिलरली हे डिस्पर्सिबल फॉर्म्युलेशन्सचे वेट बँड्स असतात, 4 ते 7 किलो, 8 ते 11, 12 ते 15, 16 ते 24, 25 ते 29 आणि 30 ते 39 किलो. 40 किलोपेक्षा जर जास्त वजन असेल त्या मुलाचं तर त्यांना आपण ॲडल्ट वेट बँडमध्येच ट्रीट केलं जातं. इंटेन्सिव्ह फेज जी इनिशियल असते, ज्याच्या 4 औषधं 4 FDC असतं, ते 2 महिन्यासाठी असते. पण बऱ्याचशा सिच्युएशन्समध्ये आपल्याला कंटिन्युएशन फेज ही एक्सटेंड करावी लागते, एस्पेशली वेन देर इज CNS TB, म्हणजे मेंदूमध्ये जो TB असतो, किंवा ब्रेनमध्ये ट्युबरक्लोमाज असतात, किंवा आपल्याला CNS ट्युबरक्लोसिस, ज्याला आपण TB मेनिंजायटिस असं म्हटलं जातं, किंवा बोन TB. हे खास करून 2 प्रकारच्या TB मध्ये, ब्रेन TB आणि बोन TB मध्ये आपल्याला ट्रीटमेंट ही 12 ते 24 महिने द्यावी लागते. आणि याच्यामुळे आपल्याला कंटिन्युएशन फेज एक्सटेंड करण्याची सुविधा दिलेली गेली आहे. आता बऱ्याचशा वेळेला आपण जेव्हा टीबीची ट्रीटमेंट HIV पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये, HIV ग्रस्त रुग्णांमध्ये सुरू करतो, तेव्हा आपल्याला एक आयरिस म्हणजे इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन सिंड्रोम हे बघण्यात येतं. कारण कसं आहे, हे HIV ग्रस्त रुग्णांची इम्युनिटी खूपच वीक असते, पण जेव्हा यांना ART किंवा AKT चालू केलं जातं तेव्हा इम्युनिटी थोडी बूस्ट होते, आणि इम्युनिटी बूस्ट झाल्यामुळे त्यांना सिमटम्स येऊ लागतात. पहिले जे सिमटम्स येत नसतात ते सिमटम्स येऊ लागतात, म्हणजे दम लागणं, ताप येणं, पेन होणं, लिम्फ नोडची साईज वाढणं, हे होऊ शकतं, पाणी भरणं छातीत किंवा पोटात. तर अशा केसेसमध्ये अंडर द गायडन्स ऑफ द एक्सपर्ट्स आपण स्टिरॉइड्स ही ॲडजंक्टिव्ह थेरपी फॉर अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट, ही एस्पेशली इन TB पेरिकार्डायटिस, मॅसिवली रिफिलिंग म्हणजे परत परत भरणारं छातीतलं पाणी, प्लुरल इफ्युजन, किंवा TB मेनिंजायटिसमध्ये आपण शक्यतो हे स्टिरॉइड्स अँटी TB आणि ART बरोबर वापरले जातात. TBचे आउटकम्स काय असतात? एक म्हणजे TB क्युअर्ड, म्हणजे मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म TBचे रुग्ण असतात ॲट बिगिनिंग ऑफ ट्रीटमेंट, हु आर कल्चर ऑर स्मिअर नेगेटिव्ह ॲट द एंड ऑफ ट्रीटमेंट, त्याला आपण क्युअर्ड म्हणतो. ट्रीटमेंट कम्प्लिशन म्हणजे ज्याची आपल्याला एव्हिडन्स कंप्लीट झाल्याचं नाही आहे, ट्रीट झाल्याचं नाही आहे, पण ज्यांनी जी औषधांची जी संख्या आहे, जेवढी औषधं घ्यायची आहेत ती त्यांनी कंप्लीट केलेली आहे. ट्रीटमेंट सक्सेस म्हणजे हे ट्रीटमेंट क्युअर्ड अँड ट्रीटमेंट कम्प्लिटेड झाले, त्यांना आपण ट्रीटमेंट सक्सेस असं म्हटलं जातं. आता बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की रुग्ण काही कारणास्तव ट्रीटमेंट एकतर कंप्लीट करू शकत नाहीत, किंवा हे ट्रीटमेंट बंद करतात, त्याला आपण लॉस टू फॉलोअप असं म्हणतो, किंवा ते ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांचा TB बरा होत नाही, त्याला आपण फेलियर किंवा फेलियर टू रिस्पॉन्ड असं म्हटलं जातं. आणि ट्रीटमेंट रेजिमेंट चेंज म्हणजे एकतर रुग्ण त्यांना DSTB चालू असताना जर पेशंट्सना DRTB, ड्रग रेजिस्टंट TB डायग्नोज झाला तर आपण त्यांची ट्रीटमेंट रेजिमेंट चेंज करतो, किंवा कुठल्या औषधाची जर साईड इफेक्ट झाली तर ते औषध बंद करून आपण त्याच्या जागी दुसरं काही औषध जर चालू करतो. फॉर एक्झाम्पल, बऱ्याचशा वेळेला रुग्णांना या क्षयरोगाच्या औषधांमुळे हिपॅटायटिस म्हणजे कावीळ ही आपण बघतो, किंवा कोणाकोणाला किडनी फेलियर किंवा नेफ्रायटिस होतं. तर त्यावेळेला ही ट्रीटमेंट रेजिमेन आपल्याला चेंज करावी लागते आणि आपल्याला हिपॅटोसेफ AKT द्यावी लागते, त्याला ट्रीटमेंट रेजिमेन चेंज असं म्हणतात. तर हे आपण ऑलरेडी बोललो आहे की कसं आपण डायग्नोसिस करतो, कसं आपण फॉलोअप करतो रुग्णांचं. दरवेळेला जेव्हा रुग्ण फॉलोअपसाठी येतो त्यावेळेला आपण अ, त्यांना इन्व्हेस्टिगेट करतो. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की एव्हरी टाईम अँटी TB जी असते त्याची औषधं 28 दिवसांची औषधं रुग्णाला जेव्हा तो फॉलोअपला येतो तेव्हा दिली जातात बाय द ART फार्मासिस्ट. 28 डेजची औषधं देतात, आणि ड्यू डेट आपण त्यांना सांगतो जेव्हा नेक्स्ट टाइम व्हिजिट आहे. तेव्हा जे येतात तेव्हा त्या रुग्णांची आपण वेट चेक करतो, त्यांचे सिमटम्स चेक करतो, ग्रीन बुकमध्ये ते नोट डाऊन करतो. जर आपल्याला पेशंट्सना काय एकतर ॲडव्हर्स इफेक्ट्स वाटत असतील, किंवा जर आपल्याला असं वाटत असेल की रुग्ण या औषधांना दाद देत नाहीयेत, किंवा औषधं घेऊन सुद्धा पेशंटला इम्प्रूव्हमेंट होत नाहीये, तर आपण त्यांना स्पेशलिस्टकडे, आयदर चेस्ट फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्टकडे आपण त्या पेशंटना रिफर करता येतं. आता ART काउन्सिलरची जी भूमिका असते ही खूप अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, कारण TB हा ART सारखाच खूप दीर्घकालीन आजार आहे, आणि 6 ते 8 महिने सातत्याने याची औषधं घ्यावी लागतात. DRTB असेल तर ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष सातत्याने ही औषधं घ्यावी लागतात.
या औषधांना भरपूर साईड इफेक्ट्स असतात, दुष्परिणाम होतात या औषधांमुळे शरीरावर. आणि हे करत असताना आपल्याला पेशंटला पॉझिटिव्हली काउन्सिल करणं, म्हणजे त्यांना प्रोत्साहन देत राहणं, हे खूप एनकरेज करत राहणं, हे खूप अत्यंत अनिवार्य आणि गरजेचं असतं, सो दॅट द पेशंट्स ॲडिअर टू द ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स. आणि त्यांना काउन्सिलिंग करत असताना ह्या औषधांचे एकेटीचे साईड इफेक्ट्स पण सांगणं हे गरजेचं असतं, सो दॅट दे कॅन रेकग्नाइज द साईड इफेक्ट्स अर्ली. फॉर एक्झाम्पल, आता आपण जे फर्स्ट लाईन टीबीमध्ये जे इथाम्बुटॉल हे औषध वापरतो, त्या इथाम्बुटॉलमुळे ऑप्टिक न्यूरायटिस हे बऱ्याचशा वेळेला कॉमनली आपण बघतो. 100 पैकी ऑलमोस्ट एक 4 ते 5% लोकांना ऑप्टिक न्यूरायटिस होतं. तर ऑप्टिक न्यूरायटिसचं पहिलं लक्षण असतं की त्यांना धुरकट दिसू लागतं. जर हे त्यांना आपण सांगितलं नसेल तर काय होतं की हे रुग्ण धुरकट दिसल्यामुळे नॉर्मल ऑप्टिशियनकडे जातात आणि डोळ्याचा नंबर चेक करून चष्मा वापरू लागतात. पण एकदा ते ऑप्टिक न्यूरायटिस सिव्हिअर झाला आणि त्या नर्वला सूज जास्त आली तर परमनंट डोळ्यांना डॅमेज होतो आणि विजन परमनंटली डॅमेज होऊन जाते. म्हणून हे त्या रुग्णांना सांगणं खूप अत्यंत गरजेचं आहे की ह्या गोळ्या घेऊन तुम्हाला कधी धुरकट दिसलं किंवा तुम्हाला डबल विजन आली किंवा तुम्हाला ब्लर्ड विजन आली तर लगेच आमच्याकडे परत या आणि लगेच ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडून इव्हॅल्युएट करून घेणं की बाबा डोळ्याच्या मागच्या नसला सूज आहे का, ऑप्टिक न्यूरायटिस आहे का. त्याला कदाचित MRI सुद्धा करायला लागू शकतो आणि ते इथाम्बुटॉल बंद करावं लागू शकतं. हे गरजेचं असतं. सेकंडली, ज्या वेळेला आपण DRTBची औषधं वापरतो, ज्याला आपण लिनेझोलिड असं म्हटलं जातं, या लिनेझोलिड औषधामुळे बऱ्याचशा वेळेला सिव्हिअर न्यूरायटिस किंवा न्यूरोपॅथी होते. तर हातापायांना मुंग्या येणं किंवा हातपाय दुखणं हे त्याची सुरुवातीची लक्षणं असतात. म्हणून हे रुग्णांना सांगणं गरजेचं आहे. कारण जर हे आपण नाही सांगितलं आणि परमनंट नर्व्हजमध्ये डॅमेज झाला तर औषधं बंद झाल्यावर नंतर सुद्धा त्यांना हे न्यूरोपॅथीज राहतील. लवकर जर आपण ते औषध बंद केलं आणि त्याला रिप्लेस केलं तर ती न्यूरोपॅथी बरी होण्याची शक्यता जास्त असते. सिमिलरली सेकंड लाईन किंवा आपण DRTB मध्ये सायक्लोसेरिन नावाचं औषध ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. या सायक्लोसेरिन औषधामुळे बऱ्याचशा रुग्णांना डिप्रेशन होतं, सुसायडल टेंडन्सीज होतात. म्हणून हे सांगणं रिलेटिव्हजना काउन्सिल करणं गरजेचं आहे की जेव्हा ही औषधं घेत असताना जर तुम्हाला वाटलं की हे रुग्ण त्यांच्या बिहेवियरमध्ये काही बदल होत असतील किंवा जास्त रडत असतील किंवा काही विचित्र बोलत असतील तर त्यांना लगेच आमच्याकडे परत घेऊन या आणि आपण सायकॅट्रिस्टकडे इव्हॅल्युएशन करून घेतो. कारण आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की या सायक्लोसेरिनमुळे बरेचसे रुग्ण सुसायडल सुद्धा होतात. आणि आम्ही शिवडीमध्ये वगैरे काम करत असताना आजपासून 15-16 वर्षांपूर्वी बघितलंय की बरेचसे रुग्ण मग सुसाईड सुद्धा करायचे. आणि त्याच्यामुळे हे खूप सांगणं गरजेचं असतं रुग्णांना आणि त्यांच्या रिलेटिव्हजना, काउन्सिलिंग करणं आणि त्यांना त्या औषधांच्या ॲडव्हर्स इफेक्ट्स बद्दल सांगणं हे खूप गरजेचं असतं. TB ट्रीटमेंट इनिशिएशन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मेडिकल ऑफिसर विल यूज द प्रिस्क्राईब स्टॅम्प ॲज शोन बिलो, ज्याच्यामध्ये आपण हा मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म TB आहे का सर्वप्रथम किंवा क्लिनिकली डायग्नोज TB आहे हे आपण इयरमार्क करतो. सेकंडली, तो फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणजे पल्मनरी TB आहे का एक्स्ट्रा पल्मनरी TB आहे हे इयरमार्क करतो. आणि थर्डली, हा रिफा सेन्सिटिव्ह किंवा ड्रग सेन्सिटिव्ह TB आहे किंवा ड्रग रेजिस्टंट TB आहे हे आपण इयरमार्क करतो. म्हणजे 3 ह्या महत्वाच्या पातळी आहेत ज्याच्यावर आपण TBला डिफरन्शिएट करतो. एक म्हणजे मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म्ड आहे का क्लिनिकल आहे, दुसरं म्हणजे फुफ्फुसाचा क्षयरोग आहे का फुफ्फुसाच्या व्यतिरिक्तचा क्षयरोग आहे, आणि तिसरं म्हणजे ड्रग सेन्सिटिव्ह TB आहे किंवा ड्रग रेजिस्टंट TB आहे. आपल्या नॅको या प्रोग्रामची आणि NTP या प्रोग्रामची सगळ्यात महत्वाची अचीवमेंट आहे की सगळ्या रुग्णांना TBची औषधं आणि HIV ची औषधं ही फ्री ऑफ चार्ज खूप एफिशियंटली प्रोव्हाइड केली जातात. अँड इट इज अ ग्रेट सक्सेस ऑफ द प्रोग्राम. आय वुड लाईक टू थँक यू ऑल अँड कॉंग्रॅच्युलेट यू ऑल फॉर द ग्रेट सक्सेस दॅट यू मेड द प्रोग्राम. बट वी हॅव लॉट्स ऑफ लिस्टिंग टू कव्हर. अजून बरेचसे रुग्ण आहेत, आपल्याला त्यांनाही बरं करायचं आहे. तरी ट्रीटमेंट इनिशिएशन आपण खूप चांगलं एफिशियंटली करत आहात. सेकंडली, जसं आपण म्हटलं, हे HIV पॉझिटिव्ह जे रुग्ण असतात ज्यांना TB डायग्नोज होतो तर त्यांना लवकरात लवकर अँटी रेट्रोव्हायरल थेरपी किंवा ज्याला आपण ART म्हणतो, हे ART सुरू करणं हे खूप गरजेचं असतं. कारण दॅट कॅरीज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन ट्युबरक्लोसिस. Combined use of antiretroviral therapy and TB preventive therapy reduces the risk of developing active TB later on in life. ART should be started as soon as possible within 2 weeks of starting TB treatment. म्हणजे आपण क्षयरोगाची उपचार सुरू केल्याच्या 2 आठवड्यामध्ये जनरली रुग्णाला परत बोलवतो आणि आपण त्यांना ART इनिशिएट करतो रिगार्डलेस ऑफ द CD4 काउंट.
पण हे आता जाणून घेणं गरजेचं आहे की एस्पेशली इन पेशंट्स विथ मेनिंजायटिस आपण जनरली 1 महिना ते 1.5 महिना हे ट्रीटमेंट थोडीशी डिले करतो. आणि हे कशासाठी करतो? कारण आपण जसं पहिलं म्हटलं तरी समथिंग कॉल्ड इज इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन सिंड्रोम. म्हणजे आपण ज्या वेळेला ज्या रुग्णांना HIV किंवा एड्स होतो त्यांचे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी असते, म्हणजे प्रतिकारक शक्ती खूप वीक झालेली असते. आणि ही प्रतिकारक शक्ती वीक झाल्यामुळे TB सारखे अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स त्यांना होतात. आपण ज्या वेळेला ART सुरू करतो तेव्हा व्हायरल लोड कमी झाल्यामुळे त्यांची प्रतिकारक शक्ती परत येऊ लागते. आणि प्रतिकारक शक्ती परत आल्यामुळे आजारामुळे नव्हे तर त्यांच्या बॉडीच्या हायपर सेन्सिटिव्ह रिस्पॉन्समुळे काही सिमटम्स होऊ लागतात. जसं मेनिंजायटिस वर्सन होऊ शकतं किंवा लिम्फ नोड्सची साईज वाढू शकते किंवा छातीत किंवा पोटात पाण्याची जे प्रमाण आहे ते वाढू शकतं. तर अशा केसेसमध्ये आपण जसं पहिलं पण म्हणालो की ART बरोबर किंवा AKT बरोबर आपण कॉर्टिकोस्टिरॉइड्स हे दिले जातात टेपरिंग डोसेसमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ 1 to 2 months. कारण हे कॉर्टिकोस्टिरॉइड्सना अँटी इन्फ्लमेटरी ॲक्शन असते आणि हे इन्फ्लमेशन सिस्टमिक इन्फ्लमेशन जे असतो बॉडीमध्ये हे ते कॉर्टिकोस्टिरॉइड्स कमी करतात. आता पेशंट रजिस्ट्रेशन हॅज टू बी डन. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आपल्याला निक्षय पोर्टल आहे त्याच्यावर TBच्या सगळ्या रुग्णांचे डायग्नोस्टिक आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स हे रजिस्टर केले जातात निक्षय पोर्टलवर. प्रत्येक रुग्णाला एक निक्षय ID दिला जातो. कन्सर्न जे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर ज्याला आपण STS म्हणतो किंवा TB हेल्थ व्हिजिटर असतात ते आयडेंटिफाय द ट्रीटमेंट सपोर्टर फॉर TB HIV co-infected पेशंट्स अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉलोअप अँड ऑनगोईंग रिट्रीवल ॲक्शन ऑफ दीज पेशंट्स. DRTB आणि HIV TB कोऑर्डिनेटरमध्ये खूप कोऑर्डिनेशन असतं आणि दे आर अल्टिमेटली अकाउंटेबल फॉर द ट्रीटमेंट सपोर्ट अडिअरन्स. आणि आपल्याला माहीतच असेल की there is a डायरेक्ट निक्षय पोषण योजना असते. त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतं. तर सरकारने हे प्रोग्राम राबवण्यात आला आहे ज्याच्यामध्ये हे TB इन्फेक्टेड HIV को इन्फेक्टेड रुग्णांच्या बँक अकाउंटमध्ये काही एक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. तर त्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा निक्षय पोषण योजना असं पण म्हणतो. आणि त्यांना काही काही सेंटर्समध्ये ह्या TB ग्रस्त HIV ग्रस्त रुग्णांना मंथली रेशन सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. आता आपण जसं म्हटलं ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आपल्याला स्टाफ नर्सेस डॉक्टर्स रेसिडेंट डॉक्टर्स किंवा NTP स्टाफ किंवा आपले ART स्टाफ दे हॅव टू बी ट्रेन टू आयडेंटिफाय इट अर्ली. कारण जर हे साईड इफेक्ट्स आणि रिॲक्शन्स लवकर आयडेंटिफाय करता आले तर आपल्याला लवकर त्यांना एकतर ट्रीट करता येतील आपल्या सेंटरला, नाहीतर जर ते कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन्स असतील जसं सिव्हिअर हेपेटायटिस किंवा किडनी फेलियर किंवा स्टीवन जॉन्सन सिंड्रोम तर ऑप्टिक न्यूरायटिस तर त्या पेशंट्सला आपल्याला ॲटलिस्ट हायर सेंटरला रिफर तरी करता येतं लवकर सो दॅट द ट्रीटमेंट डज नॉट गेट अफेक्टेड. आता फॉलोअप हे खूप अत्यंत महत्त्वाचं असतं. हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण डायग्नोसिसच्या वेळेला आपण जसं म्हटलं CB-नॅट किंवा ट्रू नॅट प्रत्येक रुग्णाचं करतो. पण फॉलोअपला हा CB-नॅट किंवा ट्रू नॅट नाही करावा आपण. वी शुड नॉट डू CB-नॅट or ट्रू नॅट ॲट फॉलोअपला नॉर्मल ॲसिड फास्ट बॅसिलाय स्मिअर्स स्पुटम मायक्रोस्कोपी केलेली सफिशियंट असते. जर एक्स्ट्रा पल्मनरी TB केसेस असतील तर आपण त्या त्या अवयवाची स्क्रीनिंग आयदर रेडिओलॉजिकली और पॅथॉलॉजिकली करता येते. आणि HIV TB कोऑर्डिनेटर जे असतात दे शुड बी केप्ट इन्फॉर्म्ड अबाउट ट्रान्सफर आउट ऑफ द पेशंट. ART रेजिमेंट जे असते तर फर्स्ट लाईन आपल्या DSTB रुग्णांना आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की TBची औषधं जी असतात एस्पेशली रिफाम्पिसिन आणि ARTची जी औषधं असतात त्याच्यामध्ये खूप इंटरॅक्शन्स होतात. आणि ह्या डोलुटेग्रॅव्हिर DTG बेस्ड रेजिमेंट्स जे असतात हे प्रिफर्ड आहेत फॉर ऑल पेशंट्स ऑन DSTB रेजिमेंट्स. Rifampicin is a potent inducer of hepatic enzymes, and co-administration with DTG reduces the bioavailability of DTG. Therefore, हे जे रुग्ण असतात त्यांना ॲडिशनल DTGची आपण 50 mg टॅब्लेट्स ॲट 12 hourly इंटरवल्स देतो अंटिल 2 weeks आफ्टर कम्प्लिशन ऑफ द AKT. आता जर ते रुग्ण फर्स्ट लाईन AKTचे प्रोटीएज इनिबिटर्स त्यांना देतो आपण तर त्या रुग्णांना रिफाम्पिसिन हॅज टू बी रिप्लेस्ड बाय रिफाब्युटिन फॉर द एंटायर कोर्स ऑफ अँटी-TB ट्रीटमेंट. आता आपण जसं म्हटलं की
पल्मनरी एक्स्ट्रा पल्मनरी टीबी ह्याला आपण इम्युनॉलॉजिकल एव्हिडन्स ऑफ डिसीज प्रोग्रेशन बघतो. आणि ART फेलियर कधी होतं ते आपण बघून घेतो. तर सेकंडली हे महत्वाचं आहे की आता रुग्ण संख्या जी DRTB किंवा ड्रग रेजिस्टंट टीबीच्या रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. आता या DRTB ज्याला आपण ड्रग रेजिस्टंट टीबी म्हणतो त्यांची संख्या वाढली. ह्या रुग्णांमध्ये आता इंजेक्शन्स न वापरता बिडॅक्विलिन किंवा डिलॅमिनिड हे औषध वापरलं जातं. तर जनरली ह्या बिडॅक्विलिन किंवा डिलॅमिनिड रेजिमेन असलेल्या रुग्णांना परत DTG बेस्ड रेजिमेन शुड बी द रेजिमेन ऑफ ART ऑफ चॉईस विथ BDQ or DLM containing DRTB regimens. जनरली आपण हे DTG बेस्ड रेजिमेनच वापरतो. तर हे ट्रीटमेंट आपण बघितलं, ड्रग सेन्सिटिव्ह किंवा DSTB ची ट्रीटमेंट बघितली, DRTB ची ट्रीटमेंट बघितली, ART बघितली आपण कशी मॉडिफाय करतो. आणि ट्युबरक्लोसिस प्रॉफिलॅक्सिस थेरपी बद्दल आपण आता थोडंसं बघून घेऊ. What is tuberculosis preventive or prophylactic therapy? आता it consists of a course of one or more anti-tuberculosis drugs given with the intention of preventing development of TB disease. आता ट्युबरक्लोसिस प्रॉफिलॅक्सिस थेरपी त्यांना दिली जाते ज्यांनी TB इन्फेक्टेड आहेत पण TBचा आजार किंवा TBचा डिसीज नाहीये. TPT is one of the key interventions to achieve the end TB target. आता TPTचं मुळात प्रिन्सिपल काय आहे? TPT इज इंटेंडेड टू एलिमिनेट द TB बॅक्टेरिया दॅट हॅव इन्फेक्टेड द बॉडी. म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपण हे बघतो की आपल्याला TBचा कॉन्टॅक्ट झालेला असतो किंवा TBचे बॅक्टेरिया आपल्या शरीरात गेलेले असतात, पण शरीराच्या इम्युनिटी चांगली असल्यामुळे ते TB इन्फेक्शन TB डिसीज मध्ये रूपांतर होत नाही. आता आपण बऱ्याचशा वेळेला बघितलंय की TB हा डॉर्मंट राहतो, शरीरामध्ये डॉर्मंट राहतो, लंग्समध्ये काही कोपऱ्यांमध्ये लंग्सच्या डॉर्मंट राहतो. आणि ज्या वेळेला शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते किंवा इम्युनिटी वीक होते त्यावेळेला हा TB बॅक्टेरिया रिॲक्टिवेट होतात. याला आपण डॉर्मंट राहण्याला TBला LTBI किंवा लेटंट TB इन्फेक्शन असं म्हटलं जातं. तर या लेटंट TBला रिॲक्टिवेशन होतं ज्या वेळेला बॉडीची इम्युन सिस्टीम वीक होते. एक म्हणजे HIV इन्फेक्शन हे सर्वात महत्त्वाचं कारण असतं. सेकंडली कोणा रुग्णाला अनकंट्रोल डायबिटीस असेल तर हा दुसरं कारण असतं. थर्डली जर रुग्णांना कोणाला किडनी फेलियर असेल तर तिसरं कारण असं. चौथं कारण म्हणजे जर त्यांना सिव्हिअर काही इन्फेक्शन झालं असेल तर हे चौथं कारण असतं. पाच म्हणजे काही कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील ते किमोथेरपीवर असतील त्याच्यामुळे बॉडी इम्युनिटी वीक होते. तर हे लेटंट TB इन्फेक्शन हे TB डिसीजमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. हे महत्वाचं आहे की TPT किंवा TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी आपण तेव्हाच देतो जेव्हा ऍक्टिव्ह TB इन्फेक्शन नसेल शरीरात. तर सर्वप्रथम आपल्याला TB इन्फेक्शन रूल आउट करावं लागतं, TB डिसीज रूल आउट करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण TPT चालू करतो. तरी TPTचं डायग्नोसिस आपण करतो TB गोल्ड किंवा इंटरफेरॉन गॅमा रिलीज असे एक ब्लड टेस्ट असते त्याच्याने. जर हे पॉझिटिव्ह असेल आणि जर रुग्णाचं वय 13 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपण जनरली आयसोनियाझिड आणि रिफापेंटिन वन्स डेली फॉर 1 मंथ असं दिलं जातं. जर लहान मुलं असतील लेस दॅन 13 इयर्स ऑफ एज तर आपण जनरली आयसोनियाझिड देतो वन्स डेली फॉर 6 मंथ्स. आता हू शुड बी ऑफर TPT? कोणाला आपण TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी दिली जाते? ॲडल्ट्स अँड ॲडोलेसंट्स मोर दॅन 10 इयर्स ऑफ एज, चिल्ड्रन मोर दॅन 12 मंथ्स आणि चिल्ड्रन हू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड ट्रीटमेंट फॉर TB डिसीज. तर सर्वप्रथम हे महत्वाचं आहे की ऍक्टिव्ह TB डिसीज रूल आउट केल्यानंतरच आपण TPT देतो. जसं आपण प्रिव्हियसली म्हटलं इम्युनोसप्रेशन असलं तरी आपण TPT देता येते. हाऊ टू रूल आउट TB डिसीज इज इन ॲडल्ट्स. जनरली आपण करंट कॉफ, फीवर, वेट लॉस, नाईट स्वेट्स नसले तर वी जनरली डोंट हॅव ऍक्टिव्ह TB डिसीज, त्यांना आपण TPT ऑफर करू शकतो. तर 4 सिम्पटम स्क्रीनिंग आपण परत करतो. आपण पहिलेच बघितलेलं आहे हे. त्याच्यात एकतर आपण ऍक्टिव्ह TB ट्रीट करतो किंवा TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी आपण देण्यात येते. TPT जे रुग्ण ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत ART वर त्यांना पहिले कधी TPT जर मिळाली नसेल तर आपण लवकरात लवकर आणि त्वरित त्यांना TPT वर इनिशिएट करावं. आणि न्यूली रजिस्टर्ड PLHIV ना आपण जर TB ऍक्टिव्ह डिसीज नसेल तर ART आणि TPT एकत्र सुरू करण्यात येते. कॉन्ट्राइंडिकेशन्स टू TPT आर 1.
ऍक्टिव्ह टीबी डिसीज असेल तर आपण टीपीटी देत नाही. ऍक्टिव्ह हिपॅटायटिस असेल तर देत नाही, कारण ही टीपीटी मध्ये वापरणारी सगळी औषधं जी असतात ती हिपॅटोटॉक्सिक असतात. अल्कोहोल कन्झम्पशन जर रेग्युलर असेल तर आपण देत नाही. सिव्हिअर न्यूरोपॅथी असेल तर आपण देत नाही. आणि जर DRTBची हिस्ट्री असेल, ड्रग रेजिस्टंट टीबी, तर आपण ही टीपीटी देण्यात काही अर्थ नसतो, कारण टीपीटी जनरली फर्स्ट लाईन टीबीची औषधं वापरली जातात. नाव असेसमेंट ऑफ PLHIV फॉर टीपीटी इनिशिएशन. आता जे आपले ARTचे सिनियर एमओ असतात ते असेस करतात त्या PLHIV ना, अँड आफ्टर रुलिंग आउट द टीबी डिसीज वी टेक पर्सनल हिस्ट्री ऑफ प्रेग्नन्सी, कोमॉर्बिडिटीज अँड सबस्टन्स अब्यूज. त्याच्यानंतर आपण हिपॅटोटॉक्सिक मेडिकेशन्स काही घेत आहेत का, ॲलर्जीज काही आहेत का हे बघतो. लिव्हर फंक्शन टेस्ट जर आपण सेंटरमध्ये असो जिकडे अवेलेबल असेल तर आपण चेक करून घेतो. जर लिव्हर फंक्शन्स नॉर्मल असतील तर आपण टीपीटी त्यांना इनिशिएट करतो. जनरली टीपीटी आपण देतो ती आयसोनियाझिड प्लस रिफापेंटिन ही डेली दिलं जातं फॉर 1 मंथ. हे 13 वर्षांपेक्षा जास्तच्या लोकांना एलिजिबल आहेत. ड्रग रेजिस्टंट टीबी मध्ये टीपीटी आपण देतो, त्याच्यात आपल्याला 6 महिने लिव्होफ्लॉक्सासिन दिली जाते, कारण जनरली आपण ड्रग रेजिस्टंट टीबी मध्ये आयसोनियाझिड किंवा रिफाम्पिसिन किंवा रिफापेंटिन देऊन काही त्याला अर्थ नसतो. म्हणून ड्रग रेजिस्टंट टीबी ज्या रुग्णांना झालेली आहे किंवा ज्यांना होऊन गेलेली आहे त्यांच्यामध्ये आपण 6 मंथ्स ऑफ डेली लिव्होफ्लॉक्सासिन, ज्याला आपण 6LF असं म्हणतो, हे दिली जातं. हे आपण ऑलरेडी बोललो की रिफापेंटिन आयसोनियाझिड दिलं जातं 1 महिन्यासाठी डेली, किंवा आयसोनियाझिड 6 महिन्यासाठी दिलं जातं डेली. आणि ज्यांना आयसोनियाझिड रेझिस्टन्सची हिस्ट्री आहे त्यांना आपण 4 मंथसाठी रिफाम्पिसिन सुद्धा देता येतं. आणि जसं आपण म्हटलं, MDR टीबीचा कॉन्टॅक्ट असलेल्या रुग्णांना किंवा MDR टीबीची हिस्ट्री असलेल्या रुग्णांना आपण लिव्होफ्लॉक्सासिन वापरतो फॉर 6 महिने. आता टीपीटी इनिशिएशन आपण करतो आफ्टर रुलिंग आउट ऍक्टिव्ह टीबी. परत हे टीपीटीची औषधं डोसेजेस जे आहेत ते वेट बँडच्या हिशोबाने दिली जातात. काउन्सिलिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं. हिपॅटायटिससाठी आपण मॉनिटर करतो, न्यूरोपॅथीजसाठी आपण मॉनिटर करतो. सिमिलरली आपण या टीपीटीची रेजिमेन सुद्धा 1 मंथचे डोसेजेस त्यांना देतो आणि नेक्स्ट ड्यू डेट ऑफ फॉलोअप आपण त्यांना सांगतो. टीपीटीचं डिसिजन टू स्टॉप और मॉडिफाय द टीपीटी ड्रग्स इज टेकन बाय द ARTMO आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डोसेस. बऱ्याचशा वेळेला रुग्ण येऊन आपल्याला प्रश्न विचारतात की आम्ही डोस आमचे मिस झालेत काही कारणास्तव, म्हणजे आम्ही गावी गेलेलो किंवा औषधं आमची हरवलेली किंवा औषधं संपलेली, तर आपण काय करावं. तर जर पेशंट आयसोनियाझिड आणि रिफापेंटिन घेत आहेत, तर 1 महिन्यापेक्षा कमी इंटरप्शन झालंय तर आपल्याला काही जास्त ॲक्शन करायची गरज नसते. वी जस्ट कम्प्लीट द रिमेनिंग डोसेस. पण जर 1 आठवड्यापेक्षा जास्त तुमचे डोसेस मिस झालेत तर वी हॅव टू रिझ्यूम द टीपीटी इनिशिएट. आणि मोर दॅन 7 कॉन्झिक्युटिव्ह डोसेस जर मिस झालेत तर आपल्याला कम्प्लीट रेजिमेन रिस्टार्ट करावा लागतो. म्हणजे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की जर आयसोनियाझिड रिफापेंटिन थेरपी घेत असताना 1 आठवड्यापेक्षा कमी जर ट्रीटमेंट चुकवली गेली आहे तर वी कॅन जस्ट कंटिन्यू द ट्रीटमेंट. पण जर 1 आठवड्यापेक्षा जास्त ट्रीटमेंट थांबवली आहे आणि ते सतत 7 दिवस, सलग 7 दिवस जर थांबवली तर आपल्याला नव्याने ती ट्रीटमेंट सुरू करावी लागते. सिमिलरली जेव्हा आपल्याला 6 मंथ्स ऑफ आयसोनियाझिड घेत असताना 2 आठवड्यापेक्षा जास्त कमी जर ट्रीटमेंट थांबवली गेली आहे तर आपण रिझ्यूम करतो इमिजिएटली आणि तेवढे कम्प्लीट डोसेस करतो. पण जर 2 आठवड्यापेक्षा जास्त आपण ट्रीटमेंट थांबवली आहे रुग्णाने तर आपल्याला पुन्हा नव्याने ट्रीटमेंट सुरू करावी लागते. आता हे ART सेंटर्स किंवा NTTB सेंटर्समध्ये एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोल हे अत्यंत महत्त्वाचं असतं. एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोलचे नॅशनल गाईडलाईन्स असतात, ते ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि ART सेंटर्स जे याच्यात खूप मोठ्या प्रमाणात PLHIV, त्यांचे रिलेटिव्स, त्यांचे केअरगिवर्स हे खूप मोठ्या प्रमाणात रोज येतात आणि हे वल्नरेबल असतात TB इन्फेक्शनला आणि TB डिसीज डेव्हलप होण्यासाठी. आता हे असल्यामुळे, आणि नुसतं TBच नव्हे तर आजच्या तारखेमध्ये COVID-19, इन्फ्लुएन्झा, बाकी एअरबोर्न इन्फेक्शन्स, न्यूमोनिया सारखे हे असल्यामुळे आपण ह्या सेंटर्सना एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोलचे गाईडलाईन्स फॉलो करणं, म्हणजे 2 रुग्णांमध्ये बसण्याची स्पेस किंवा 2 बाकड्यांमध्ये स्पेस किंवा एरेशन आणि व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला जे एक्झॉस्ट फॅन्स असतात किंवा विंडोज असतात क्रॉस व्हेंटिलेशनसाठी, हे खूप अत्यंत महत्त्वाचं असतं. तर एअरबोर्न इन्फेक्शन कंट्रोलचे
आपल्याला जे गाईडलाईन्स असतात त्याच्या हिशोबाने एकतर मॅनेजरियल लेवलला दर इज अ हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी, आपल्या जनरली टर्शियरी केअर हॉस्पिटल्समध्ये ही कमिटी असते. तर ही कॉन्स्टिट्यूट होते. याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीचे, एस टी पीचे, पी एस एमचे फॅकल्टी मेंबर्स असतात, जे व्हिजिट्स करतात आणि जे बघतात की रेकॉर्ड्स मेंटेन केले जात आहेत का, आणि जे आपण बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल बरोबर करतो आहे का, क्रॉस व्हेंटिलेशन आहे का. त्या क्रॉस व्हेंटिलेशन बऱ्याचशा वेळेला आपण बघतो आपल्या ART सेंटर्समध्ये खिडक्या असतात, पण त्या खिडक्यांना आपण मग लावून कपाटं किंवा पडदे ठेवतो. हे करणं खूप चुकीचं असतं. बऱ्याचशा वेळेला आपल्याला एक्झॉस्ट फॅन्स लावून घ्यावे लागतात जेव्हा क्रॉस व्हेंटिलेशन व्यवस्थित नसतं तेव्हा. आणि आपल्या नर्स लेवलला किंवा मेडिकल ऑफिसर लेवलला किंवा ट्रेनी रेसिडेंट लेवल्सना आपल्याला हे महत्त्वाचं आहे की पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरणं, आणि एस्पेशली वेन वी आर डीलिंग विथ TB और ड्रग रेजिस्टंट TB केसेस, N95 मास्क वापरणं हे खूप गरजेचं असतं. बाकी जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत म्हणजे नर्सेस किंवा डॉक्टर्स, दे शुड बी रेग्युलरली स्क्रीन्ड फॉर ट्युबरक्लोसिस ॲज पर द AIC गाईडलाईन्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे 2021चे गाईडलाईन्स आहेत. हे दर 2-3 वर्षाला आपल्याला मॉडिफाय होत असतात. तर सजेस्टेड पेशंट फ्लो आहे हे कमिटी जी असते ती व्हिजिट करून हे बघतात. म्हणजे याच्यात सर्वात महत्त्वाचं असतं की क्रॉस व्हेंटिलेशन आहेत का, एक्झॉस्ट आहेत का, सफिशियंटली एरेशन आहे का, स्पेसिंग बरोबर आहे का, हे सगळं आपण बघून घेतो. तर हे प्लॅन्स आहेत काही, यू कॅन टेक दिस इफ रिक्वायर्ड फॉर युअर ART सेंटर्स. रेकॉर्डिंग रिपोर्टिंगचे फॉर्मॅट्स असतात. यू मस्ट ऑल बी अवेअर एट लेवल ऑफ स्पेशालिटी मेडिकल ऑफिसर और मेडिकल ऑफिसर. व्हाईट कार्डमध्ये आपण लिहितो आणि स्टाफ नर्सेसच्या लेवलला रजिस्टर ते मेंटेन केलं जातं, आणि डेटा मॅनेजरच्या लेवलला ते TB ट्रीटमेंट आउटकम आणि निक्षय पोर्टलवर हे आपलं सगळं डेटा अपडेट केला जातो. तर रेकॉर्डिंग रिपोर्टिंग फॉर्मॅट्स जे असतात, तर HIV TB लाईन लिस्ट असते जी ऑटो जनरेटेड असते फ्रॉम SOCH. सॉफ्ट कॉपी इज टू बी मेंटेन्ड एट ART सेंटर्स अँड रिव्ह्यूड ऑन मंथली बेसिस. सॉफ्ट कॉपी ऑफ HIV TB लाईन लिस्ट इज टू बी मेंटेन्ड फॉर इच फायनान्शियल इयर. आता TB HIV आपले जे रजिस्टर्स असतात ते ऑटो जनरेटेड होतात फॉर एव्हरी फायनान्शियल इयर. TB लॅब रिफरल फॉर्म्स असतात जे NTP फॅसिलिटीमधून आपण फॉर्म भरून देतो रुग्णांना, आणि TB ट्रीटमेंट कार्ड असतं जे मेंटेन केलं जातं प्रत्येक रुग्णाचं. आता हे आपण बघतो ग्रीन बुकमध्ये हे असं लिहिलं जातं, 4 सिम्पटम स्क्रीनिंग, BP, शुगर, किती औषधं बाकी आहेत, किती पिल्स बाकी आहेत, ॲडिअरन्स ऑफ द पेशंट, आणि काउन्सिलिंग जे आपण केलं त्याचे नोट्स लिहितो, चीफ कंप्लेंट्स लिहितो, ट्रीटमेंट लिहितो. TPT स्टेटस आपण ड्रॉपडाऊनमध्ये सोचमध्ये आपण एंटर करतो. आता व्हाईट कार्डमध्ये आपण TBचं ड्रग्स प्रिस्क्राईब फॉर ट्रीटमेंट ऑफ प्रोफिलॅक्सिसबद्दल लिहिलं जातं, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्सबद्दल लिहितो, TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी अँड ट्रीटमेंटचं फील्ड बाय स्टाफ नर्स और काउन्सिलर, आपला व्हाईट फॉर्म असतो ट्रीटमेंट कार्ड. तर हे सगळे गाईडलाईन्स तुम्हाला HIV ॲपवर भेटतील. National guidelines for HIV care and treatment 2021 are published by National AIDS Control Organization under the Ministry of Health, MOHFW. It's a version आहे. They are available. You can scan and download these guidelines, treatment for guidelines of HIV. Okay. And thank you very much. Thank you. So thank Patient you listening. so much for the wonderful session. We'll open up for question answers now. Kiran sir, we can give mic access. कुणालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. डॉक्टर रुपाली मॅम, हा प्रश्न विचारायचा आहे का जो चॅट बॉक्स मध्ये टाकला होता? इफ यू कॅन प्लीज अनम्यूट. Okay. So we had a question in the chat box before you came in. We were asking for questions. What is the role of TPT-1HP as a secondary prophylaxis? हॅलो Yes, sir. मॅडम, आम्ही नेहमी कन्फ्युज मध्ये असतो की पेशंटला हिस्ट्री असते ART चालू व्हायच्या आधी, ओल्ड हिस्ट्री ऑफ TB. एक ओल्ड. हॅलो, ऐकू आहे मॅडम? हो, असं तुम्ही ऑडिबल आहात. हा, तर त्याला म्हणजे बिफोर इनिशिएटिंग ART त्याला पास्ट हिस्ट्री मध्ये TB असते, ट्रीटमेंट कम्प्लीट केलेलं. ओके. तर आता तर आता आपण ऑन ART केल्यावर त्याला TPT द्यायची का? आय कॅन आन्सर युअर क्वेश्चन. आता हा ओल्ड सर. हिस्ट्री, तर जसं म्हणालात ओल्ड हिस्ट्री ऑफ TB तर रुग्णांना असते. तर जेव्हा तो हा रुग्ण आपल्याकडे येतो तर डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठल्या सेंटरला आहात, वी स्क्रीन फॉर ऍक्टिव्ह TB डिसीज.
जेव्हा हा ART आपण इनिशिएट करतो आणि हा सर. ART इनिशिएट तर जर ऍक्टिव्ह TB डिसीज असेल तर आपण TB डिसीजच ट्रीट करतो. हा ओके, आणि जर सर TB डिसीज जर नसेल सर, तर आपण TPT इनिशिएट करता येते डिपेंडिंग ऑन तुमचं क्लिनिकल अॅक्युमेन. जनरली गाईडलाईन्स यूज टू रिफर की TB गोल्ड आपण चेक करतो, म्हणजे इग्रा ज्याला आपण म्हणतो, इंटरफेरॉन गॅमा रिलीज असे ब्लड टेस्ट असते. ती पॉझिटिव्ह आली तर आपण हमखास देण्यात येते TPT ट्रीटमेंट. पण कसं आहे, बऱ्याचशा सेंटर्सला ही TB गोल्डची फॅसिलिटी अवेलेबल नसते, इग्रा फॅसिलिटी अवेलेबल नसते, बाहेर ती महाग असते अँड इट इज एक्सपेन्सिव्ह. तर असं असल्या कारणाने आपण क्लिनिकल अॅक्युमेन, जसं त्यांनी म्हटलं की जर पेशंटने ट्युबरक्लोसिस प्रॉफिलॅक्सिस थेरपी घेतली नसेल एक कधीही, जरी म्हणजे TBची हिस्ट्री आहे आणि ट्रीटमेंट जरी घेतली असेल रुग्णांनी, पण TB प्रॉफिलॅक्सिसची थेरपी जर घेतली नसेल रुग्णाने, आणि आपल्याला जर वाटत असेल की या ट्युबरक्लोसिस प्रॉफिलॅक्सिस थेरपीने त्या रुग्णाला बेनिफिट होईल, किंवा जर त्या रुग्णाला काही TB कॉन्टॅक्ट आहे घरामध्ये, किंवा त्या रुग्णाला हिपॅटायटिस नाही आहे, किंवा अल्कोहोलिझमची हिस्ट्री नाही आहे, किंवा न्यूरोपॅथी नाही आहे, तर यू कॅन इनिशिएट द पेशंट ऑन TPT. सर माझा याच मध्ये दुसरा प्रश्न आहे. हो, जर टीबी ट्रीटमेंट घेतल्यावर ही 2-3 वर्षांनी इग्रा टेस्ट निगेटिव्ह येईल का सर? हे 100% पॉझिटिव्ह टीबीचा एक्सपोजर आहे म्हणून? कुठलं सर? इग्रा म्हणताय तुम्ही? हा, टीबी ट्रीटमेंट आफ्टर टीबी ट्रीटमेंट इग्रा जर IGRA may come, sir, IGRA may come positive or may come negative. IGRA does not indicate disease. IGRA just indicates that there is a latent TB infection. ओके, लेटंट TB इन्फेक्शन आहे हे इंडिकेट करतं. इग्रा म्हणजे पॉझिटिव्ह आफ्टर सुद्धा येऊ शकतं किंवा निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतं. इग्रा इज नॉट अ मार्कर फॉर TB डिसीज. पण इग्रा जर पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला HIV पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअल्समध्ये TPT हमखास द्यावीच लागते. नाही, मी ज्याचं टीबी ट्रीटमेंट कम्प्लीट झाला आहे आणि हो, त्याचं मग आम्ही इग्रा टेस्ट केलं तर नाही नाही, ते त्याची इग्रा टेस्ट नाही करायची आता सर. हा ज्यांची आता तेच रिसेंटली कंप्लीट झाली आहे त्यांची करायची गरज नसते. बट हा आता ही गाईडलाईन्स, सी सर, देर आर टू थिंग्स. एक असते आपली स्टँडर्डाइज ट्रीटमेंट असते, म्हणजे आपण सगळ्यांना जी ट्रीटमेंट दिली जाते प्रोग्रामॅटिक गाईडलाईन्समध्ये. पण जेव्हा आपण असे काही स्पेशल केसेस येतात तेव्हा आपण त्यांना स्पेसिफिकली इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट देता येते. म्हणजे आपण त्यांना काही स्पेसिफिक स्पेशलिस्टना, चेस्ट फिजिशियनला किंवा कोणी इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्टला रिफर करून आपण मग सल्ला घेऊ शकतो. कारण अशा रुग्णांना एक ॲडव्हान्स्ड काही डायग्नोसिस लागूही शकतं. कारण काही गेल्या आठवड्यातच मी एक पेशंट बघितलेली, तर त्या पेशंटला 10 वर्षापूर्वी ट्युबरक्लोसिसची हिस्ट्री होती आणि पेशंटने कंप्लीट ट्रीटमेंट घेतलेली सर. आणि आत्ता त्या रुग्णाचं डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम होता. पेशंट इज अ HIV पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअल, आणि पेशंटला आता डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम होता आणि ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टनं पेशंटना स्टिरॉइड चालू करायचा होता. आणि मग स्टिरॉइड चालू करताना शक्यतो आपण पेशंटला TPT देतो. HIV हा पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअल्सना आपण दिली जाते. आणि या रुग्णाचं पण TB गोल्ड टेस्ट जी केली ती निगेटिव्ह आली. तर मग ती अच्छा रुग्ण सर. आपल्याकडे पाठवण्यात आली, आणि त्या रुग्णाचं मग आपण CT थोरॅक्स केला. तर त्या CT थोरॅक्समध्ये थोडं फायब्रोब्रॉन्केक्टेटिक आणि सेंट्रीलोब्युलर नोड्यूल्स आपल्याला सापडले. तर मग आम्ही त्यांची ब्रॉन्कोस्कोपी केली, आणि मग ती ब्रॉन्कोस्कोपी केल्यानंतर त्याचं ब्रॉन्किओलर लवाज घेऊन त्याचं वॉशिंग्स आपण जीन एक्सपर्टला पाठवले, ते पॉझिटिव्ह आले. अच्छा सर. मग काही अशा, जे तुम्ही जसं म्हणतायत तसे थोडे हे आपल्याला डेली रेग्युलरली असे केसेस भेटत नाहीत, पण असे केसेसची संख्या कमी असते. पण अशा केसेसमध्ये आपण कोणा त्या ब्रँचच्या कन्सर्न स्पेशालिस्टशी डिस्कस करून डिसिजन घेतलेलं नेहमी पेशंटच्या हितासाठी बेटर राहील सर. येस सर. तर आणखी सर टीबी डिफॉल्टरच्या आयपीटी डिफॉल्टरला जर 2-3 वर्ष आधी असेल तर परत रिस्टार्ट करता येईल ना सर? आज तुमच्या डिस्कशन मध्ये आलं की रिस्टार्ट करा हो आयपीटी हो हो, डिफॉल्टर. हे परत सर तेच ॲज पर द गाईडलाईन्स वी आर सपोज टू रिस्टार्ट. पण आपण त्या केसला, तुमचं कसं आहे, तुम्ही एक्सपिरियन्स असतात बरेच, आणि तुम्ही जास्त गाईडलाईन्सपेक्षा जास्त तुमचा अनुभव असतो. गाईडलाईन्स कसे हा ते चेंज होत असतात. आपण बऱ्याचशा वेळेला जसं म्हटलं की प्रिव्हियसली दॅर वॉज कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, आणि तुमच्यासारख्या सिनियर मेडिकल ऑफिसर्सच्या फीडबॅक नंतरच ते समजलं की कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 वॉज ऑफ नो यूज, काही उपयोगाचं नव्हतं ते. मग FDC वर आपण आलो. तसंच आपण केस टू केस बेसिसला वी कॅन टेक अ डिसिजन. कारण बऱ्याचशा वेळेला आपण डिफॉल्ट जरी पेशंटने केला असतो, पण आता सध्या काही ऍक्टिव्ह इन्फेक्शन नसतं त्यांना, म्हणून असं ब्लाइंडली आपण सगळ्यांना चालू करणं गरजेचं नसतं. पण मोस्ट ऑफ द पेशंट्सला आपल्याला रिस्टार्ट करावं लागतं. थँक्यू सर. येस सर, येस सर. Any more questions? Participants can unmute and ask questions.
शोभा काळे मॅम, प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर रमेश सर. मॅडम, आमच्याकडे एक पेशंट आला आजच्या दिवशी आलेला आहे. तर ॲब्डोमिनल टॉक्सिटिया, लिम्फेडेमापर्फ्युजन, नेक्रोटिक लिम्फेडेमापर्फ्युजन. तर त्याचे फॉलोअप 6 महिने आपण काय काय करायचं, डायरेक्ट बंद करू शकतो, ओपिनियन देऊ शकतो. रोहित सर, तुमच्याकडे आवाज येतोय का क्लिअर? नाही, मला ऐकू आलं की पेशंटला लिम्फॅडिनोपॅथी होती, तेवढं ऐकू आलं. हा सर, आपण 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर फॉलोअपला पाठवायचं की डायरेक्ट बंद करू शकतो एकेटी? सर, कुठे होते लिम्फ नोड? ॲब्डोमिनल. अच्छा, ॲब्डोमिनल मग हो, मग रुग्णाची त्यांची अल्ट्रासाऊंड वगैरे केलेलं आहे का सर आपण हो, ऑफिस? केलेलं आहे. मग आता त्याच्यात ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस सोनोग्राफी लिम्फ नोड्स रिझॉल्व्ह झाले आहेत का? हा, तेच फॉलोअप करण्याला परत आपण 6 महिन्यानंतर करायची की डायरेक्ट बंद येस येस करायची? येस, आपल्याला सोनोग्राफी केलेली सर बेटर राहील. ओके. सोनोग्राफी करून आपण बघू, लिम्फ नोड्स जर साईजमध्ये कमी झाले असतील तर आपण एकेटी वाढवता येते 2 महिन्यासाठी. पण जर लिम्फ नोड्स पूर्णपणे गेले असतील तर आपण बंद करता येते. येस सर, येस. Sir, we have one question in the chat box. हो मॅडम, बोला. We should give pyridoxine along with rifampicin with TPT regimen. येस येस, वी शुड गिव्ह पायरिडॉक्सिन बिकॉज रिफापेंटिन रेजिमेन बरोबर आपल्याला आयसोनियाझिड सुद्धा असतं. आयसोनियाझिड इज नोन टू कॉज पेरिफेरल न्यूरोपॅथी अँड हिपॅटायटिस. तर असं आपण एवढ्या वर्षात आपण हे बघितलंय की आयसोनियाझिड बरोबर पायरिडॉक्सिन दिल्याने आयसोनियाझिडचे साईड इफेक्ट्स कमी होतात. तर आपण पायरिडॉक्सिन किंवा विटॅमिन B6 हे हमखास दिलं जातं, इवन विथ फर्स्ट लाईन एकेटी, इवन विथ सेकंड लाईन एकेटी आणि इवन विथ TB प्रॉफिलॅक्सिस थेरपी. कुठलीही जरी रेजिमेन असेल तरी आपण जनरली पायरिडॉक्सिन आणि विटॅमिन D3 जे आहे हे रुग्णांना देणं प्रिफर करतो. आणि पायरिडॉक्सिनचे इनफॅक्ट तुम्ही बघितलं असेल, DRTBच्या रुग्णांना जी आपण देतो डोस तो 100 मिलीग्रामचा असतो. DSTBसाठी आपण 40 किंवा 20 मिलीग्रामच वापरतो. तर पायरिडॉक्सिन इज डेफिनेटली हेल्पफुल विथ आयसोनियाझिड. लिव्होफ्लॉक्सासिन बेस्ड रेजिमेन बरोबर कदाचित आपण नाही दिलं तरी चालेल, पण बाकी सगळ्या रेजिमेंट्समध्ये आपण सहसा वापरतो पायरिडॉक्सिन अँड इट इज रिकमेंडेड. थँक्यू सर. ARTC नांदेड, प्रश्न विचारायचा आहे का? डॉक्टर दिव्या मॅम, यू कॅन गो हेड. No, when the patients cervical lymph node TB, for example, we start them on ATT and after that we start them on ARTC after 15 days. And sometimes you see that these patients' lymph node size, they keep having newer lymph nodes coming up, and also after 6 months, there is no really total resolution of the lymph nodes. Sometimes they still remain there. So in that case, how to whether we should increase, extend for 3 more months, and even after 3 months, if the lymph nodes are there, overall there is improvement in the CD4 count and other things are fine. Their viral load is suppressed, but lymph nodes they really don't resolve as such. So what should we do in such cases? मॅडम, हे तुम्ही खूप चांगलं प्रश्न विचारलाय. जनरली कसं असतं, लिम्फ नोड TB जो असतो, इट माइट बी मिडियास्टिनल लिम्फ नोड और इट माइट बी इवन युअर सर्वायकल लिम्फ नोड. तर ह्यांच्यामध्ये आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की लिम्फ नोड्स राहून जातात. हे खूप कॉमन एक अकरन्स आहे. तर आपण जेव्हा सोनोग्राफी करतो त्या लिम्फ नोडची, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला कॅल्सिफाईड लिम्फ नोड्स जर दिसले किंवा CT स्कॅन करतो जर आपण चेस्टचा, तर त्याच्यात आपल्याला कॅल्सिफाईड लिम्फ नोड्स जर असतील तर दॅट इंडिकेट्स दॅट इट इज अ हील्ड डिसीज. तर कॅल्सिफाईड लिम्फ नोड्समध्ये आपण ट्रीटमेंट एक्सटेंड करण्याची, जर तुम्ही जसं म्हणताय की ART रेग्युलरली चालू आहे, CD4 काउंट वाढला आहे, बाकी सिम्टमॅटिकली पेशंट बेटर आहे, तर आपण ट्रीटमेंट स्टॉप करता येईल जर कॅल्सिफाईड असतील ते लिम्फ नोड्स पूर्णपणे आणि स्टेडी साईज राहत असेल. पण जर त्या लिम्फ नोड्समध्ये CT स्कॅनमध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला नेक्रोटिक एरियाज दिसत असतील, फोकाय ऑफ नेक्रोसिस दिसत असतील, हायपोडेन्स एरियाज दिसत असतील किंवा पस फॉर्मेशन दिसत असेल, ॲप्सेस फॉर्मेशन ज्याला आपण कोल्ड ॲप्सेस असं म्हणतो, तर ह्याला इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे, नंबर 1. नंबर 2, जर हा TB डायग्नोसिस झालेला आहे प्रिव्हियसली, तर आपल्याला TB ट्रीटमेंट तर एक्सटेंड करावीच लागेल फॉर ॲटलिस्ट अ मंथ और 2. पण ही एक्सटेंड करत असताना आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला त्या पेशंटला रिफर करून 2 गोष्टी रूल आउट कराव्या लागतात. कारण आपण जसं म्हटलं की ART आणि AKT मध्ये इंटरॅक्शन होते आणि त्याच्यामुळे बायो अवेलेबिलिटी औषधांची कमी होते. आणि आपण हे बघतो की एक नवीन कन्सेप्ट आहे, गेल्या 2-3 वर्षांपासून आपण बघतोय
की टीबीची ट्रीटमेंट आपण बरोबर देत असतो. टीबीचे पेशंट्स जे आहेत ते औषधं सुद्धा बरोबर घेत असतात. तरीही ड्यू टू द ड्रग ड्रग इंटरॅक्शन औषधांचा जो डोस आहे तो रक्तामध्ये ॲडिक्वेट होत नाही. त्याला आपण TDM ही एक टेस्ट करतो, ज्याला आपण थेरप्युटिक ड्रग मॉनिटरिंग असं म्हणतो. ही टेस्ट मुंबईत हिंदुजा हॉस्पिटल किंवा नायर हॉस्पिटलला केली जाते. तर आपण बऱ्याचशा रुग्णांमध्ये बघतो, हे मॅडमनी जे प्रश्न उचलला तर त्यांचं आपण, नाहीतर पहिलं कसं व्हायचं, 10 वर्षापूर्वी या पेशंटना आपण एकतर ट्रीटमेंट नुसती चालूच ठेवायचो, नाहीतर आपण त्यांना बरेचसे डॉक्टर MDR म्हणून सेकंड लाईन चालू करायचे, की ट्रीटमेंट फेलियर, क्लिनिकल ट्रीटमेंट फेलियर म्हणून MDRची ट्रीटमेंट चालू करायचे. पण त्यांना मग साईड इफेक्ट्स व्हायचे त्या औषधांचे. तर आता आपण बघतो की आयसोनियाझिड, रिफाम्पिसिन, इथाम्बुटॉल ह्या औषधांची ड्रग लेवल आपण चेक करतो आफ्टर टेकिंग द मेडिसिन. जर ती ड्रग लेवल थेरॅप्युटिक रेंजमध्ये नसेल तर औषधांचा डोस वाढवावा लागतो आणि त्यांना लूज AKT आपण देतो आणि बऱ्याचशा वेळेला असे पेशंट्स रिस्पॉन्ड करतात. जर ड्रग लेवल सुद्धा नॉर्मल असेल या रुग्णांची तर आपल्याला लिम्फ नोडची बायोप्सी किंवा काही करून ड्रग रेजिस्टंट TB आहे का हे बघणं गरजेचं होतं. म्हणून हे 3 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर जर कॅल्सिफाईड असेल लिम्फ नोड्स आणि पेशंट्सना काही सिम्पटम्स नसतील तर आपण ट्रीटमेंट स्टॉप करून पेशंटला 2 ते 3 महिन्यानंतर परत फॉलोअप करू शकतो. जर लिम्फ नोड्समध्ये काही नेक्रोटिक किंवा हायपोडेन्स एरियाज असतील, पस फॉर्मेशन असेल तर आपण ट्रीटमेंट स्टॉप नाही करता येणार. पण आपल्याला एकतर थेरॅप्युटिक लेवल्स कमी आहेत का हे इव्हॅल्युएट करणं गरजेचं होतं TDM टेस्ट करून, नाहीतर मग आपल्याला MDR TB रूल आउट करणं हे गरजेचं असतं. अनदर इंटरेस्टिंग थिंग इज वी सी मेनी टाइम्स, व्हेरी रेअरली, की अशा लिम्फ नोड TBमध्ये कधी कधी अटिपिकल मायकोबॅक्टेरिया किंवा NTM इन्फेक्शन पण आपण बघतो. त्याच्यातही ट्रीटमेंट आपल्याला थोडीशी मॉडिफाय करायला लागू शकते. थँक्यू सर. थँक्यू. Any more questions? Sir, we'll simultaneously Hello. run the feedback form. Dr. Ramesh sir, एकच मिनिट. Sir, we'll simultaneously run the feedback form and take the questions also. Dr. Ramesh Gavit sir, please unmute and ask the question. मॅडम, आमच्याकडे पॉप्युलर TBचा पेशंट आला होता. तर त्याला स्पुटम सांगितलं तर त्यांनी केलंच नाही, ऐकायलाच तयार नाही. म्हणे मला डोळ्याचा TB येतं, तुम्ही कसं काय फीचर सांगता. खूप म्हणजे समजावून सांगितलं तरी सुद्धा ऐकत नाही. आणि प्रायव्हेट मधून AKT घेते, ती आपल्याकडून ती नाही घेते. स्पुटम नेसेसरी का? See, as we previously said, in standardized treatment, it is necessary. कारण आपल्याला गव्हर्नमेंटचं कसं हेतू आहे की इन्फेक्टिव्ह TBचे जे केसेस आहेत ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे, म्हणून ते करतात. ते आम्हालाही समजतं की ब्रेनमध्ये TBमध्ये स्पुटम हे खूप कॉमन प्रश्न आहे. डोक्यात TB आहे तर मला स्पुटम का करायला लावतायत, किंवा हाडात TB आहे तर मला स्पुटम. दिस इज व्हेरी कॉमन, बट वी हॅव टू मेक देम अंडरस्टँड की बऱ्याचशा वेळेला तुम्हाला जरी TB डोक्यात किंवा डोळ्यात किंवा दुसऱ्या कुठल्या अवयवामध्ये असला तरी कधी कधी त्या TBची लागण फुफ्फुसांमध्ये झाली असू शकते. आणि हे स्पुटम चेक करणं, तुम्हाला स्पुटम किंवा थुंकी जे काही येत असेल ते देऊन आपण चेक करणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की तुमच्या घरातल्या लोकांनाच तो संसर्ग होण्याची शक्यता आहे का हे बघण्यासाठी. बिकॉज इफ इट इज इन्फेक्टिव्ह देन यू विल नीड टू टेक प्रिकॉशन्स. आता डोळ्यातल्या किंवा मेंदूच्या TBला त्यांना एवढी प्रिकॉशन घेण्याची गरज नसेल, पण जर स्पुटम पॉझिटिव्ह असेल तर त्यांना आणि त्यांच्या घरातल्यांना थोडंसं प्रिकॉशन जास्त घ्यावे लागतील. म्हणून हे समजावणं गरजेचं आहे, कारण दिस इज अ प्रोग्रामॅटिक थिंग. वी ऑल्सो अंडरस्टँड दॅट वेन वी सी पेशंट्स, हे रुग्णांचं एक कॉन्स्टंट हे असतं की आपल्याला मला वेगळ्या काही हाडाच्या पायाचा TB आहे, मग मला कशाला स्पुटम सांगते. दॅट इज परफेक्टली ओके. पण आता ते गाईडलाईन्समध्ये आपल्याला सांगितले तर आपण गाईडलाईन्स फॉलो केले पाहिजेत. ॲज फार एज पॉसिबल आय कॅन अंडरस्टँड की सगळ्या रुग्णांमध्ये कदाचित ते फॉलो करणं गरजेचं म्हणजे होऊ शकत नाही, पण ॲज फार एज पॉसिबल वी शुड ट्राय टू स्टिक टू द गाईडलाईन्स. Thank you, sir. Yes, thank you, sir. Requesting participants to please fill in the feedback form. We'll wait for another minute and then end the e-poll. नाही, ते लागला तुम्ही ICU मध्ये दरवाजा लागला. झालं ना. थँक्यू. Thank you, sir. Sorry तुमची धावपळ झाली आज. Thank you. Thank you to all the participants for patient listening and waiting for your patient waiting at the start of the session.
Thank you, everyone. We'll conclude the session now.